निव्वळ माजल्यात बरं का. माणुसकी नावाची चीज नाही, आपण त्याला एक फॅमिलीचा मेंबर म्हणून घेतो ना, ते तेवढ्या लायकीचे नाही. स्पष्ट बोलतो, मायच्यानं सांगतो, मला वाईट म्हणा 4 शिव्या द्या कमेंटमध्ये, पण ते तेवढ्या लायकीचे नाहीयेत. एवढाच ऊस राहिलाय हिथनं, एवढाच. हे बघा एवढंच राहिलं, मुद्दाम पिटवून दिलंय रात्री. काहीच मला कळणं झालंय मी मालक आहे का कोण आहे माहिती. आता तुम्ही म्हणाला असं का बोलतोय बाबा, किकलोय या सिस्टीमला माहिती. मी माणसाचं माणुसकी पण जपून जपून किकलोय. मी काय करावं मला कळणं झालंय. म्हणजे नाही का आपल्यावर संस्कार आईबापांना दिलेत ना, की कुणाला उलट्या बोलायचं नाही, कुणाला आडवं बोलायचं नाही, ते आपल्यापेक्षा वयानं असो नाही तर लहान असो, म्हणून आपण शांत बसतोय भाई भेंडी. तर ह्या आता बोललो असतो भाई, एवढं घाण येतात ना. ह्या भिकारड्यांनी काय केले बघा, येऊन ऊस जाळून नेलाय बरं का, ऊस जाळून. आणि ऊस जाळून नेलाय. मालकाला तर विचारावं ऍटलिस्ट की बाबा ऊस पेटावतोय, पिटू का मालक. काय म्हणे माहितीये का, तुमचा ऊस पडलाय. अरे भाडं खाओ, अख्खा ऊस पेटावताला तुला अख्खा दाखवला मी, ऊस फिरवून दाखवला बरं का. ह्या रानात नाही ना, ह्या रानातनं फिरवून नेलेली मी, असेच फिरवून नेली. तेव्हा तर म्हटली मालक ठीक आहे, ऊस चांगला आहे, ऊस आम्हाला आवडला, फक्त तुम्ही जेसीबीने रस्ता करताय का, तर आम्ही दुसरीकडे जातो. त्या रात्री झक मारत मी 8 वाजता जेसीबी आणून करून सगळं घेतलं. आणि आज तुम्हाला एवढं झाडभर राहिले, त्यावेळेस तुम्ही काय केलं, पिटवून दिलाय. मला तर विचारलं पण नाही. मला माझ्या भाच्यानं सांगितलं, शेजारी राहणार, फोन केला मला 5 वाजता की अरे गणेश तुम्ही ऊस पिटवून दिला का. माझी फाटून हातामध्ये आले की बाप इथं माझा झोपायला असतो रानामध्ये, ह्या जर शेडमध्ये झक मारला असतं काय झालं. इथं ठिबकच्या पायपा बिपे येत्या, इथं 1-2 गया गेलेल्या आहेत, बारकी बारकी वासर, तुम्हाला आवाज येतो या. इथं कमी जास्त झालं असतं. माझं 3.5-4 लाखाचं झक मारायला हे आहे काय, सोलार आहे, तिथं काय कमी जास्त झालं. भाई हे स्वतःला मालक समजायला लागलेत. मालकच उद्या आहे ना भावांनो, मी उद्या आहे ना, त्यानं ज्यानं कोणी कांड केला त्याला उद्या कारखान्यावर जाऊन मी भेटणार आणि त्याचं साष्टांग मनोगत घेणार आहे त्याचं, की बाबा काय तुझं म्हणजे नक्की तू मालक आहेस, आमदार आहेस, खासदार आहेस, कोण आहेस नक्की तू, की जे न विचारता मालकाला तू इथं पिटवून दिलाय सगळा ऊस आणि पिटवून नेलायस ऊस. मी हे उद्या विचारणार आहे भावानं. निव्वळ माजल्यात बरं का. माणुसकी नावाची चीज नाही, आपण त्याला एक फॅमिलीचा मेंबर म्हणून घेतो ना, ते तेवढ्या लायकीचे नाहीत. स्पष्ट बोलतो, मायच्यानं सांगतो, मला वाईट म्हणा 4 शिव्या द्या कमेंटमध्ये, पण ते तेवढ्या लायकीचे नाहीयेत तर नाहीत.